श्रीरामपूर एक ऐतिहासिक आणि व्यापारी शहर आता गुन्हेगारीचं क्राईम कॅपिटल म्हणून ओळखलं जाऊ लागले। सलग 4 दिवस श्रीरामपूर शहर कडकडीत बंद होतं। रस्त्यावर शुकशुकाट होता। लोकांच्या मनात प्रचंड संताप उफाळून आला होता। निमित्त होतं 11 जुलै 2026 ला हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांची झालेली निर्घृण हत्या। या हत्येनंतरच चर्चेत आली श्रीरामपूरची बेकटोळी। काय ही बेकटोळी? बेकटोळीचा इतिहास काय? एका साध्या पाकिटमारापासून सुरू झालेला हा गुन्हेगारीचा प्रवास राजकीय बॉस बनण्यापर्यंत कसा पोहोचला आणि कधी काळी पोलिसांच्या रेकॉर्डवर कुख्यात गुंड असलेला चन्या बेग अचानक हिंदुत्ववादी सागर भैया कसा झाला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच बेकटोळीचा संपूर्ण इतिहास, संपूर्ण कुंडली उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद घ्याळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण बेकटोळीचा उदय कसा झाला आणि बेकटोळीने आपलं नेटवर्क कसं उभं केलं ते समजून घेऊ। वर्तमानपत्रातल्या वेगवेगळ्या बातम्यांनुसार 36 वर्षांचा सागर अशोक बेग हा बेकटोळीचा मुख्य म्होरके आहे। पोलीस रेकॉर्डवर तो सुरुवातीला चन्या बेग म्हणून कुख्यात होता। या टोळीच्या गुन्हेगारी साम्राज्याची सुरुवात होते ती 2009 मध्ये। हे लोक काय करायचे तर सबका मालिक एक असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी श्रीरामपूर शेजारच्या शिर्डीत परराज्यातून देखील भाविकांचा मोठा ओघ असायचा। ही टोळी परराज्यातल्या भाविकांना लुटणं, त्यांच्या गाड्या अडवणं आणि खंडणी उकळणं हे असे धंदे करू लागले। व्यापाऱ्यांमध्ये हप्ते वसुलीची दहशत इतकी होती की कोणी पोलिसात जायला देखील धजावत नव्हतं। त्यामुळेच पोलीस अधीक्षकांनाच बेकटोळी विरोधात खंडणीच्या तक्रारी करा असं आवाहन करावं लागलं। चन्याला गजाआड केल्यानंतर 2017 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी याबद्दल सविस्तर माहिती देखील दिली होती। 2009 ते 2015 या 6 वर्षात या चन्या बेगच्या टोळीनं केवळ श्रीरामपूरच नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात गुन्हेगारीचं जाळं विणलं होतं। 2015 मध्ये पोलिसांनी पहिल्यांदाच यांच्यावर म्हणजे चन्या बेगच्या टोळीवर संघटित गुन्हेगारीच्या बंदोबस्तासाठीचा मुक्का लावला होता। विशेष म्हणजे फरार असतानाही चन्या बेगनं नवी मुंबईत सिगारेटनं भरलेला एक मोठा कंटेनर ट्रक दरोडा टाकून लुटला होता। या टोळीची दहशत इतकी वाढली होती की चक्क राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं देखील चन्या बेगची सखोल चौकशी केली होती। 14 ऑक्टोबर 2017च्या महाराष्ट्र टाइम्सच्या एका बातमीनुसार बेकटोळीवर नाशिक, औरंगाबाद, तत्कालीन औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 26 गंभीर गुन्हे दाखल होते। यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी आणि बलात्कार यासारख्या अजामीन पात्र गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे। यापैकी तब्बल 13 गुन्हे हे केवळ श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होते। ही टोळी गुन्हे करून पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश यासारख्या परराज्यांमध्ये पळून जायची आणि पैसे संपले की पुन्हा महाराष्ट्रात येऊन गुन्हे करायची। या टोळीची हिंमत किती वाढली होती याचं केवळ एक उदाहरण म्हणजे ते वापरत असलेली गाडी। महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीनुसार चन्या बेग हा पोलिसांच्या नावाचा वापर करून राज्यभर फिंडत होता, मोकाट फिरत होता आणि त्याच्या स्कोडा कारवर चक्क महाराष्ट्र पोलीस असा अधिकृत लोगो स्टिकर लावलेला होता। या बनावट स्टिकरमुळे टोल नाक्यावर किंवा नाकाबंदीच्या वेळी त्याच्यावर कुणालाही किंवा त्यांच्या टोळीवर कुणाला देखील संशय येत नसायचा। पण 13 ऑक्टोबर 2017 ला एका थरारक कारवाईत हे बिंग फुटलं। अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकानं आरणगाव जवळ सापळा रचून चन्या बेग आणि त्याच्या साथीदारांना अगदी नाट्यमयरित्या अटक केली। गतिरोधकावर या टोळीच्या गाड्यांचा वेग मंदावलेला असतानाच पोलिसांनी झडप घातली आणि चन्यासह तिघांना पकडलं। पण त्यांच्या मागे एका पांढऱ्या कारमधून येणारे अर्जुन दाभाडे, लखन माखीजा असे 5 साथीदार गाडी वळवून पळून गेले। या कारवाईत एक स्कोडा कार, एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुस आणि 13 मोबाईल असा 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। तसंच बेकटोळीवर दुसऱ्यांदा मुक्का देखील पोलिसांनी लावला। मग बेकटोळीत बंड का झालं? गुन्हेगारीच्या जगामध्ये पैशावरून वाद ठरलेलेच असतात। बेकटोळीलाही या अंतर्गत बंडाचा मोठा फटका बसला। महाराष्ट्र टाइम्सच्या 24 ऑक्टोबर 2017च्या बातमीनुसार या टोळीतला अत्यंत खतरनाक शार्प शूटर शाहरुख रज्जाक शेख यानं चन्या बेगला संपवण्याचा कट रचला होता। शिर्डीत भाविकांची पाकिटं मारण्यापासून गुन्हेगारीत आलेल्या शाहरुख हा अत्यंत सराईत गुन्हेगार होता।
त्यानं लोणावळा परिसरात सिगारेटनं भरलेला एक मोठा कंटेनर लुटला होता. यातून टोळीला तब्बल 1 कोटी रुपये मिळाले होते. मात्र टोळीचा म्होरक्या असलेल्या चन्या बेगनं यातली सर्वाधिक रक्कम स्वतःकडे ठेवली आणि ती स्वतःच्या बहिणीच्या लग्नासाठी वापरली, खर्च केली असा त्याच्यावर आरोप होता. याच पैशाच्या वादातून शाहरुखनं चन्या बेगचा काटा काढण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यानं थेट बिहारमधून मेड इन USA बनावटीची 2 घातक पिस्तुला खरेदी केली होती. पण पोलिसांच्या कारवाईमुळे चन्या बेग आधीच गजाआड गेल्यामुळे शाहरुखचा कट फसला. पुढे लोकमतच्या बातमीनुसार 22 ऑक्टोबर 2017ला नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातून कमांडो ऑपरेशनद्वारे शाहरुख शेख आणि त्याच्या साथीदारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मग श्रीरामपूर मधल्या टोळी युद्धाचा इतिहास काय? तर चन्या बेग जामिनावर तुरुंगातून बाहेर आला तेव्हा श्रीरामपुरात वर्चस्वाची नवी लढाई सुरू झाली होती. आरणगावच्या कारवाईत पळून गेलेला त्याचा जुना साथीदार अर्जुन दाभाडेनं स्वतःची नवी टोळी निर्माण केली होती. देशदूतच्या 11 जून 2021च्या बातमीनुसार श्रीरामपुरात चन्या बेग आणि अर्जुन दाभाडे यांच्यामध्ये टोळी युद्ध भडकलं होतं. या वर्चस्वाच्या लढाईत चन्या बेग टोळीतला लखन माखीजा, सुधीर काळोखे आणि गोऱ्या जेदे यांनी हिना तन्वीर शाह यांच्या घरी जाऊन दहशत माजवली होती. त्यांनी तन्वीर शाह यांच्या डोक्याला पिस्तूल लावलं आणि अर्जुन दाभाडे बरोबर का राहतो अशी विचारणा करत गोळ्या घालण्याची धमकी दिली. खिडकीच्या काचा फोडून त्यांनी शहरामध्ये दहशत निर्माण केली होती. मग चन्याचा सागर भैया कसा झाला? सतत पोलिसांच्या रडारवर असलेल्या चन्या बेगनं अलीकडच्या काही वर्षांमध्ये किंवा महिन्यांमध्ये मात्र राजकीय भूमिका घ्यायला सुरुवात केली. हिंदुत्वाचं राजकारण करू लागला. हा सारा चन्या बेगचा इमेज बिल्डिंगचा प्रकार होता. आपल्या गुन्हेगारीला धर्माचा मुलामा देण्याचा हा सेफ गेम होता असं जाणकारांचं म्हणणं आहे. याचा जनमानसावर परिणाम झाल्याचं देखील बघायला मिळतंय. चन्या बेग हा सागर भैया झाला आणि त्यानं राष्ट्रीय श्रीराम संघ नावाची हिंदुत्ववादी संघटना स्थापन केली. पोलीस रेकॉर्डवरचा अट्टल गुन्हेगार श्रीरामपूरचा धर्मरक्षक म्हणून सोशल मीडियावर फेमस झाला. त्यासाठी काही महत्त्वाच्या घटना देखील घडल्या आणि त्यातूनच सागर भैया इमेजला बळ मिळालं. 2022 हे सागर बेगच्या करिअर मधलं निर्णायक वर्ष ठरलं. सकाळच्या बातमीनुसार श्रीरामपुरात मुल्ला कटर नावाच्या एका कुख्यात गुंडानं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आणि तिला धर्मांतरासाठी भाग पाडल्याचा आरोप झाला. त्या पीडित मुलीची आत्या आणि नातेवाईकांनी विनंती करून देखील श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी आरोपींवर कारवाई करण्यास चालढकल केली. तसा आरोप झाला त्यांच्यावर. कुणाच्या तरी सल्ल्यावरून ते मग हे सगळं कुटुंब मदतीसाठी सागर बेगकडे गेलं. हेच प्रकरण सागर बेगनं लावून धरलं आणि या प्रकरणात पोलीस निरीक्षक संजय सानप यांचं निलंबन झालं. आपली हिंदुत्ववादी प्रतिमा अधिक गडद करण्यासाठी सागर बेगला धार्मिक ध्रुवीकरणाचा देखील मोठा लाभ झाला. लोकमतच्या 29 जुलै 2023च्या बातमीनुसार कोपरगाव इथं हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सागर बेग आणि सुरेश चव्हाणके यांनी अत्यंत प्रक्षोभक आणि जातीय दंगल भडकेल अशी वक्तव्य केली होती. यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी सागर बेग आणि चव्हाणके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच ध्रुवीकरणाच्या बळावर सागर बेगनं 2024च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत तब्बल 50,000 मतं मिळवली होती. या राजकीय ताकदीची दखल घेत पुढं एकनाथ शिंदेंनी त्याला आपल्या शिवसेनेमध्ये घेतलं. चन्याचा भाऊ सोन्या बेग सध्या शिवसेनेचा नगरसेवक आहे. यामुळं बेग टोळीला राजकीय सत्ता आणि संरक्षण मिळालं आणि यातूनच रक्तरंजित वर्चस्ववादाची नवी लढाई सुरू झाली. तर सत्तेच्या राजकारणात आल्यावर बेग टोळीचा जुना इतिहास नव्यानं समोर यायला सुरुवात झाली. दैनिक लोकसत्ताच्या बातमीनुसार 31 डिसेंबर 2025 रोजी भर दिवसा पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी असलम उर्फ बंटी जहागीरदार याची श्रीरामपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बंटी जहागीरदार नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून परतत असतानाच मारेकऱ्यांनी त्याला रस्त्यात गाठून 6 गोळ्या झाडल्या. या प्रकरणात बंटीचा भाऊ आणि नगरसेवक रईस जहागीरदार यांनी सागर बेग, टिप्या बेग आणि सोनू बेग यांच्यावर या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीत बंटीनं बेगच्या विरोधामध्ये काम केलं होतं. हाच राग मनात धरून ही हत्या घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला. तेव्हा या प्रकरणाकडे हिंदू मुस्लिम चष्म्यातून बघितलं गेलं, त्यामुळे त्याची फारशी चर्चा झाली नाही. पण जुलै 2026 मध्ये जे घडलं त्यानं श्रीरामपूरला अक्षरशः हादरवून सोडलं. हॉटेल व्यावसायिक आकाश दुबे याची केवळ जेवणाच्या ऑर्डरवरून झालेल्या वादातून निर्घुण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर श्रीरामपुरात सलग 4 दिवस बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला.
पहिल्यांदाच जाहीरपणे बेक टोळीचे नाव घेतलं गेलं. काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी आरोप केला की प्रशासनाला आणि पोलिसांना इथं बेक टोळी सक्रिय आहे हे माहीत आहे. ड्रग्ज, गुंगीच्या गोळ्या, बिंगो आणि वाळूचे अवैध धंदे चालवून या टोळीनं श्रीरामपूरची संपूर्ण भावी पिढी बर्बाद करण्याचं काम सुरू केले. याच प्रकरणात बेक टोळीवर पुढे मोक्का लावण्याची देखील मागणी झाली. आता हे प्रकरण शमत नाही तोच नवा कारनामा समोर आलाय. हा कारनामा धर्मरक्षक म्हणून घेण्यावरूनच गंभीर प्रश्न निर्माण करणार आहे. दैनिक देशदूतनं 23 जुलै 2026 ला पोलिसांनी दाखल केलेल्या एका गुन्ह्याची बातमी दिली आहे. त्या बातमीनुसार कोपरगाव इथं एका 25 वर्षीय तरुणीला 40 दिवस एका खोलीत दाबून ठेवण्यात आलं. या काळात बाबू साळवे, राष्ट्रीय श्रीराम संघाचा संस्थापक सागर बेग आणि त्याचा भाऊ सोनू बेग यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार केले. तू बाबू साळवे सोबत संबंध ठेव, नाहीतर तुझ्या मुलांना मारून टाकू, अशी धमकी खुद्द सागर आणि सोनू बेगनं तिला दिली होती असा पीडितेनं आरोप आपल्या तक्रारीमध्ये केलाय. या तक्रारीवरूनच तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे याच सागर बेगला थेट पाकिस्तानातून गँगस्टर शहजाद भट्टी याच्याकडून घर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आल्याचं समोर आलं. या प्रकरणाचा तपास ATS सध्या करते. मात्र या धमक्यांचा वापर ही स्वतःचा हिंदुत्ववादी ब्रँड मोठा करण्यासाठी आणि स्वतःला सहानुभूती मिळवण्यासाठी केला गेलाय असा संशय राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जाते. थोडक्यात काय तर शिर्डीतल्या साईबाबांपासून ते हिंदुत्वापर्यंतचा, चन्या बेग ते सागर बेग पर्यंतचा हा प्रवास केवळ एका गुन्हेगाराचा नाही तर तो एका टोळीचा इतिहास आहे. बेग टोळीचा हा इतिहास त्यांच्या कुख्यात कारनाम्यांचा हा इतिहास आहे. आज श्रीरामपूरकर रस्त्यावर उतरून बेग टोळीवर पुन्हा मुक्का लावण्याची आणि त्यांना हद्दपार करण्याची मागणी करतायत. पण राजकीय पक्ष अशा गुन्हेगारांना संरक्षण देणं थांबवणार का आणि प्रशासन खरंच कठोर कारवाई करणार का, हा मूळ प्रश्न आहे. पण तुम्हाला काय वाटतं, बेग टोळीवर मोक्का कारवाई झाली पाहिजे का? बेग टोळीचा हा इतिहास कळाल्यावर सागर भैयाबद्दल तुमचं मत काय? चन्या बेग की सागर भैया, खरं कोण? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.